आणि मोबाईल. या अंतर्गत सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला काही कॉमन प्रश्न विचारतो. आता इथं प्रत्येकाला उठून विचारण्यापेक्षा जनरली मी ज्यावेळी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर विचारतो की आपल्या मुलांच्या मोबाईल संदर्भातील काही मोजक्या समस्या सांगा. आणि अनेक जण, अनेक माता, त्यानंतर अनेक त्यांचे पॅरेंट्स जे आहेत सोबत आलेले किंवा शिक्षक लोक, शाळा महाविद्यालयातील शाळेतील शिक्षक मॅडम, या सर्वजणी वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट करतात. इतक्या गमतीशीर कमेंट येतात ना. एका शाळेमध्ये एका मुख्याध्यापिकेने सांगितलं की सर काहीतरी करा, आमच्या मुलांचा लिखाणाचा वेग फार कमी आहे परंतु टायपिंग त्याच्यापेक्षा फास्ट करतो. आणि मी त्यांना म्हटलं की ही तर चांगली गोष्ट आहे, काळ बदलतोय, त्यानुसार काळानुरूप नवीन नवीन ज्या तंत्रज्ञान येते त्याच्याशी समरूपता येणं आवश्यक आहे. आणि तो समरूप होतोय ती व्यक्ती त्या संदर्भात ती त्याची कला आहे, स्ट्रेंथ आहे ती आपली, ती स्ट्रेंथला आपण बळ देऊया. त्यात दुमत नाहीये, त्यांची टायपिंगची स्पीड जास्त आहे हा प्रॉब्लेम नाहीये मॅडम. हा, त्याचा लिखाणाचा वेग कमी आहे ही मात्र समस्या आहे. आपण लिखाणाचा वेग सुधारूया. आणि अनेक पालक वेगवेगळ्या समस्या सांगतात की आमच्या मुलाला मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही, समोर मोबाईल ठेवल्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. आता मी काय सगळेच उपाय तुम्हाला इथं सांगायला, प्रत्येक केस टू केस आपण चर्चा करत बसलो तर प्रत्येक जण वेगवेगळी कारणं घेऊन येतात मुलं. परंतु काष्टेकर काकांनीच खूप सुंदर उत्तर दिले होते यावर, मी आवर्जून नमूद करतो. काका नेहमी सांगतात माणूस हा प्राणी आणि प्राण्याला भूक लागतेच. भूक लागते की नाही प्राण्याला? जसं इतर प्राण्यांना भूक लागते तसं आपण मनुष्य आहे प्राणी, आपल्याला भूक लागतेच. तो जर म्हटला ना की ती मुलगी किंवा मुलगा जो काय आहे मोबाईल बघितल्याशिवाय जेवणार नाही, नको म्हणा. अजून काही वेळानंतर त्याला भूक लागणारच आहे, तो एक प्राणीच आहे, जीव आहे. भूक लागली की आपसूक नंतर पुन्हा मागणार आणि जेवणार सुद्धा. फार तर फार काय होईल, एक वेळचं जेवण मिस होईल, संध्याकाळच्या जेवणाला परत पुन्हा मोबाईलचा हट्ट धरणार नाही. आणि खूप चांगली सूचना काकांनी सहज बसल्या बसल्या पुण्यामध्ये आम्ही भेटलो होतो रविवारी, त्या दिवशी बसल्या बसल्या काकांनी एक उपाय सांगितलं. मी पुढचं काय सांगणार त्याच्या आधी काकांनी खूप सोपं आहे म्हणे, त्यात काय, मनुष्य प्राणी आहे त्याला भूक लागतेच. वा, आपल्याकडे प्रश्न आहेत, आपल्याकडे उत्तर आहेत. फक्त प्रश्न हा आहे की एक्झिक्युशन नावाचा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, ती करण्याची पालकांची वृत्ती नाही. इथे लाड हा शब्द चुकीचा ठरेल, कारण लाड हा मुळातच गोड शब्द आहे आणि तो केलाच पाहिजे. लाड लहान लेकरांचे नाही करायचे, ते कुणाचे करायचे? लाड व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आता मोठेपणी कोणी ना तुम्हाला गालामध्ये असं करून गुंजारणार आहे, लाड लहानपणीच, लाड व्हायलाच हवे. फक्त मी तिथे एक विशेषण वापरतो, फाजील नको, फाजील लाड नको, कारण मोबाईल हा सक्तीचा भाग नाही. आता आपण अनेक वेगवेगळे प्रश्न, अनेक वेगवेगळे उत्तर चर्चेमधनं तर बघूच, तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावर पण आपण बोलूच. परंतु मोबाईल ही काळाची एक गरज आहे. जसं मगाशी काकाने सांगितलं की साखर कारखाने बंद करून चालत नाही, त्यामुळे मोबाईल नियंत्रणात वापरणे हे योग्य. परंतु त्याचा काय आहे डिव्हाइस, त्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या पुढच्या पिढीचे. लहान मुलांच्या हाती मोबाईल देण्याचे काही फायदे सुद्धा आहेत बरं का. मग आपण दोन्ही गोष्टींची चर्चा करूया, फायदे सुद्धा आणि तोटे सुद्धा, आणि मग समस्यांना कशा पद्धतीने सामोरं जाऊ शकतो आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण जरा काही फायदे बघूया. फायदे बघण्यापूर्वी मागच्या स्लाइडवरील ही 3 चित्र आवर्जून लक्षात ठेवा. जर या 3 चित्रांपैकी पालकांनो तुम्ही कुठल्याही एका चित्रात बसत असाल तर सर्वात पहिले आज ऍक्सेप्ट, आपली स्वतःची चूक मान्य करा आणि मगच पुढचं सेशन ऐका. हे 3ही चित्र तुमच्यासाठी आहेत. पुढचं सेशन जरी मुलांसाठी असलं तरी या 3 पैकी आपण कुठे नाहीत ना याची काळजी आवर्जून घेत चला इथून पुढे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. बघा, आता मी मोबाईलला आधुनिक कल्पवृक्ष अशी उपाधी दिली. आधुनिक कल्पवृक्ष म्हणजे मागेल ती वस्तू पूर्ण समोर सादर करून देणारा वृक्ष. आज एका फिंगर टिप वरती, एका टच वरती तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे
मागे एकदा मोबाईल योग्य की अयोग्य, मोबाईलचा वापर करू द्यावा की नाही करू द्यावा शाळेमध्ये, याच्यावरती एक वादविवाद स्पर्धा झाली होती आणि मी तिथे अतिथी म्हणून गेलो होतो. आणि काय वाद घातला मुलांनी, अप्रतिम, की कसं मोबाईलचा वापर करू दिला शाळांमध्ये किंवा घरांमध्ये तर मुलं किती चांगल्या पद्धतीनं भविष्य घडू शकतील अशी बाजू मांडणारी पण मुलं होती, आणि मोबाईलचा वापर करू दिला तर कशी पिढीची पिढी बर्बाद होऊ शकते अशी बाजू घेणारी मुलं होती. खूप छान वादविवाद पाहिला मी, मजा आली त्या दिवशी. आणि मग त्यानंतर की ज्यावेळी आपण पुरस्कार वितरण केले त्यावेळी ज्यांनी मोबाईलचा वापर करू द्यावा शाळेत त्याला प्रथम पारितोषिक देण्यात आलं होतं. त्यांना खूप चांगल्या बाजू मांडल्या होत्या. आता पारितोषिक हे मुद्द्यांवर आणि त्याहीपेक्षा जास्त सादरीकरणावर असतं शालेय स्तरावरती, परंतु त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा खरंच चांगला होता की याचे फायदे अनेक आहेत, ते आपण डोळ्याआड नजरेआड करून चालणार नाही. आज घडीला बघा त्या मुलाने केलेली आर्ग्युमेंट, माझी आर्ग्युमेंट नाही तर शाळेतल्या मुलांना भाषणात केलेली आर्ग्युमेंट सांगतो मी तुम्हाला, की पूर्वीच्या काळी त्या मुलाने सांगितलं की पूर्वीच्या काळी माझे बाबा गावी जाण्यासाठी बसचं रिझर्वेशन करण्यासाठी बस स्टँडला जायचे, रिझर्वेशन करणं परत वापस यायचे. तो वेळ त्यांचा मी माझ्या मोबाईलच्या वापरातून वाचवला. आणि मग तेवढा वेळ जर त्यांनी मोबाईल पाहिला तर आम्ही वेळ कुठं वाया घातला. आर्ग्युमेंट बघा त्याची सुंदर आहे. अशा अनेक गोष्टींचा वेळ वाचवलाय. अनेक सिनेमागृहामध्ये जर सिनेमा बघायचा असेल आणि फुल मूवी जर पूर्ण थिएटर फुल असेल, हाऊसफुल चालू असेल एखादा शो, तर त्याच्यासाठी रांगेत उभा राहून तिकीट काढून यायची लोक पूर्वी. तो वेळ वाचवला. बुकिंग ऑनलाईन होते. त्यानंतर अनेक वस्तूंसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागायचं. आज घर बसल्या द वर्ल्ड इज ग्लोबल नाऊ. द वर्ल्ड इज ग्लोबल. इथे बसल्या बसल्या तुम्ही कुठल्याही देशातली कुठली वस्तू मागवता. आजकाल तर त्या झोमॅटोनं आपल्या परिसरातलं खाणं वगैरे सोडा, आग्र्याचा पेठा सुद्धा झोमॅटोन बुक करता येतो, दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी येतो. इथपर्यंतच्या सोयी सुविधा करून दिल्या. म्हणायची गरज नाही कोणाला, कोणी चाललंय पेठ्याला तर आग्र्याला तर येताना पेठा आण बाबा माझ्यासाठी म्हणून. तुम्हाला जे खावं वाटतं ते अवेलेबल करून दिलं. अनेक फायदे. बरे बुकिंग पुरतं मर्यादित नाही. पूर्वी पुस्तकं लागायची, भली मोठी मोठी पुस्तकं लागायची, शोधावं लागायचं त्यामध्ये काही गोष्टी. जर एखाद्याला बुद्धिबळपटू व्हायचंय तर त्या बुद्धिबळाच्या अनेक सारी पुस्तकांचा त्याला अभ्यास करावा लागायचा, शोधावं लागायचं एक एक मूव बद्दल. आज क्षणामध्ये त्याचा ते तिथं एकाच क्षणामध्ये एकाच ठिकाणी एकाच ऍपमध्ये त्याला तो अभ्यास करता येतो. व्हिडिओच्या माध्यमातून तर उत्क्रांती झाली आहे. सहज एक गमतीदार प्रयोग म्हणजे घन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्यूब म्हणतो, ट्यूब काढणं हा अवघड भाग आहे. लहान मुलांना ट्यूब काढताना त्यांची जी आकलनक शक्ती आहे, तर्क क्षमता, ती डेव्हलप व्हायला पाहिजे एका सर्टेन एज पर्यंत, मग त्यांना ट्यूब काढता येईल. परंतु तोच जर ट्यूब 3D फॉर्म मध्ये दाखवला की त्यांना कळतं की हा 3D फॉर्म मध्ये क्यूब म्हणजे असा, मागच्या साईडला पण तो एक वेगळा स्क्वेअर दिसतोय, आणि मग ते 3D फॉर्म लक्षात आला की तो लवकर क्यूब काढायला शिकतो. शिक्षणात सुद्धा या मोबाईलने उत्क्रांती केली. मी मोबाईल बद्दल बोलतोय, त्यासोबत इंटरनेट ओघानं आलंच. याच मोबाईलने अत्यंत वेगाने पाठांतर सुरू केले मुलांमध्ये. जे पाठांतर करायला पूर्वी खूप वेळ लागायचा, आता कमी वेळेत पाठांतर होतं. मोबाईलचा सदुपयोग करणारी मुलं पाहिली मी, त्यांचीच पोयम रिपीट मोडवर लावून ठेवतात मोबाईलमध्ये, आणि मग तीच पोयम रिसेट व्हायला मदत होते त्यांना. शिवाय ऑटो करेक्ट होतं. एखादा शब्द चुकतोय की ऑटो करेक्ट, अरे तो शब्द नाही हा शब्द आहे, लक्षात राहायला मदत होते. एक ना अनेक असे अनेक फायदे या मोबाईलचे. पाककला पाहण्यासाठी रोज दुपारी 2:30 वाजता दूरदर्शनच्या कार्यक्रमाची वाट पाहणाऱ्या महिला भगिनी होत्या पूर्वी. आता क्लिक केलं की पाहिजे ती रेसिपी मिळते, पाहिजे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांनी केलेल्या आहे. सो म्हणायला गेलं तर मी जी उपाधी दिली ती खरंच चुकीची नाहीये. हा आधुनिक कल्पवृक्ष आहे. असंख्य फायदे आहेत त्याचे, आणि या फायद्यांना नजरेआड करून चालणार नाही. मग मुलांसाठी याचे आणखी जर फायदे बघायचे झाले तर ते म्हणजे त्याच क्षणाला उत्तर उपलब्ध होतं. आज जर एखाद्या विद्यार्थ्याला विचारू द्या की आपल्या पृथ्वी शेजारी सूर्य हा सर्वात जवळचा तारा आहे माहिती आहे,
मग सूर्याऐवजी अजून दुसरा कुठला सर्वात जवळचा तारा आहे आणि त्याच क्षणाला तो सेकंदात उत्तर क्रिएट करून घेतो आणि मग सांगतो. 2 मिनिटं मोबाईल घेतो, उत्तर सांगतो. त्यामुळे नॉलेज जागेवरती उपलब्ध होतोय, फॅक्ट्स मिळत आहेत मुलांना. त्यामुळे फायदे खूप आहेत. आता या फायद्यांमध्ये आणखी एक छोटा फायदा ऍड करतो की शाळा जर बुडाली एखाद्या दिवशी, एखादा विद्यार्थी आजारी असेल तर आमच्या काळामध्ये पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर कळायचं की काल काय शिकवलंय, त्यानुसार होमवर्क काय होता तो. आता रोज एका ठराविक वेळेला शाळेच्या शिक्षिका मॅडम एक होमवर्क देतात, त्या ग्रुपवर कळतं काय काय आहे, तेवढं करून घेता येतो. म्हणजे होणारं नुकसान थोडं कमी होतं. असे एक ना अनेक फायदे आहेत मोबाईलचे. त्यामुळं फायदे नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. परंतु इथं एक फार मोठा इंग्रजीमधला एक शब्द आहे परंतु. कॉस्ट बेनिफिट रेशो हा जर बघितला आपण, म्हणजेच की कुठलीही वस्तू ज्यावेळी आपण विकत घेतो त्यावेळी व्हॉट ॲट द कॉस्ट ऑफ. म्हणजे जर तुम्हाला बाजारामध्ये एका केळी विक्रेत्यानं सांगितलं की ही केळी 30 रुपये डझन आहे, एकानं सांगितलं 50 रुपये डझन आहे, एकानं सांगितलं 100 रुपये डझन आहे, वेगवेगळे भाव तुम्हाला सांगितले त्यांनी, तर तुम्ही बघतात कॉस्ट बेनिफिट रेशो. ठीक आहे, हा 100 म्हणतोय पण याच्या केळी जे आहेत ताज्या टमाटर टवटवीत आहेत, आता आलेले दिसत आहेत, मला पूजेला मांडायच्या आहेत, किमान 2 दिवस तरी मी सत्यनारायण पूजेसमोर केळी काढणार नाहीये, जी काय असेल ती, त्यामुळे मला जरा ताज्याच केळी हव्यात, मला 100 रुपयाला केळीच आहे. तुम्ही कॉस्ट बेनिफिट रेशो पाहतात. माझा वापर काय, माझा फायदा कशात आहे, माझा वापर कसा आहे, त्यानुसार तुम्ही ती केळीचा प्रकार निवडणार. आणि उदाहरण मी स्पष्ट देतो. बऱ्याच ठिकाणी वाटपासाठी जर केळी न्यायचं तर ते विचार करतात घे 30 रुपये डझनवाली वाटायच्या तर लगेच प्रसाद म्हणून, असा विचार करणारी मंडळी आहोत आपण. त्याला आपण कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणतो. पण हा जर बघितला तर मोबाईलच्या बाबतीत फायदे अनेक आहेत, त्याची लिस्ट खूप मोठी आहे. थोडंसं आता आपण त्याची दुसरी बाजू बघूयात की त्यासोबत काही तोटे आहेत का. पालक, सर्व जे पालक इथं बसलेत, सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की हे तोटे अगदी कानामध्ये प्राण देऊन ऐका, फार गरजेचे. आपण म्हणतो एक वेळ फायदा नाही झाला तरी चालेल, माणसाचं नुकसान होऊ नये. आज घडेल माझ्याकडे 1000 रुपये आहेत, मला अजून 2000 नको मिळू देत एक वेळ, पण माझे आहे ते 1000 नको जाऊ देत. ही जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आज येऊन ठेपली आहे. असंख्य तोटे सुद्धा आहेत. त्यातले जे कॉमन तोटे आपल्या सर्वांना माहिती असतात. तुम्ही मुलांना उदाहरण देतात, आंखें खराब हो जाती है, डोळे खराब होतात. तोटा माहिती आहे आपल्याला आणि तो ऐकून मग बोथट होऊन जातो. आहे ठीक आहे, तोटा आंखें खराब होतो. मग दुसरा तोटा आपल्याला माहिती असतो की बाबा मुलांना जेवताना मोबाईल दिला तर थांबतच नाही जेवण, त्यामुळे ओबेसिटी येते. किती खावं, किती गरजेचे शरीराला आपल्या, त्यावरती कुठलाच कंट्रोल राहत नाही. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबेसिटी वाढते, आजकाल लठ्ठपणा वाढते. डिस्ट्रॅक्शन, अभ्यासातून वेळ दुसरीकडे चाललाय, अभ्यासात मार्क कमी येत आहेत किंवा लक्ष दुसरीकडे आहे. अशा अनेक आपल्याला समस्या माहिती आहेत की ज्या नोन समस्या आहेत. या हार्मफुल इफेक्ट, ज्याला मी म्हटलंय, उत्तम नाव दिले कॉमन प्रॉब्लेम्स. हे कॉमन आहेत जे आपण मुलांना सांगत असतो. आणखी एक कॉमन प्रॉब्लेम आहे, डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर सांगतात घाबरून देण्यासाठी की बाबा मोबाईलचे दुष्परिणाम शरीरावर होतात. आणि घाबरून देणं नाहीये, ही जेन्युइन केस आहे. दुष्परिणाम शरीरावर होतात. टेक्निकली पाहायला गेलं तर तो एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तुम्ही तुमच्यापैकी कोणी आजच्या सकाळचा वर्तमानपत्र वाचले मला माहित नाही, पण आज सकाळी पेपरला जर तुम्ही वाचलं किंवा घरी जाऊन सर्च करा की इस्रायलचं जे काही गुप्त सैन्य म्हणता येईल, जशी इंटेलिजन्स ब्युरो भारताच्या आतमध्ये बघते आणि रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग भारताबाहेर इंटेलिजन्सचं काम करते, तसे इस्रायलची एक गुप्तहेर संघटना आहे, तिचं नाव आहे मोसाद. आणि असं म्हटलं जातं की या मोसादनं जितक्या त्यांच्या विरोधात कारवाया करणारी संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये छुपा बॉम्ब ठेवला होता, अगदी थोड्या प्रमाणात किरणोत्सव होईल असा. आणि ते वाट पाहत होते. 6 महिन्यापूर्वी त्यांनी प्लॅन केला, 1 वर्षापूर्वी प्लॅन केला, 6 महिन्यापूर्वी ते डिव्हाइसेस जाऊ दिले. आजही आतंकवादी दहशतवादी लोक पेजर वापरतात. मोबाईल ट्रेस करायला सोपा जातो. जुन्या काळातलं पेजर सोपं जातं, अवघड जातं ट्रेस करायला.
पेजर वापरतात. ॲट अ टाइम एकाच दिवशी एकाच वेळेला सगळ्या डिव्हायसेसमध्ये स्फोट झाले. कुणाच्या खिशामध्ये, कुणाच्या वरच्या खिशामध्ये, कुणाच्या जवळ, कुणी गादीजवळ घेऊन झोपलेलं. कितीतरी दहशतवादी जखमी झाले आणि कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. नुकसान हे तर शारीरिक वेगळं, त्यांची पूर्ण दहशतवादी संघटना खिळखिळी झाली. त्यांचं कम्युनिकेशन तुटलं. बोलणार तर कसं एकमेकाशी कम्युनिकेट करणार, इतका प्रचंड मोठा त्रास मोसादने दिलाय. हे मोसादचं यश म्हणावं लागेल. पण इथं सांगण्याचा मुद्दा, कितीतरी झालं तरी हा मोबाईल सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो रेडिएशनवर चालतो. आणि प्रत्येक देशाने त्या त्या भागांमध्ये एक लिमिट दिली आहे. आपल्या भारतामध्ये ती 1.6 अशी युनिटची लिमिट दिलेली आहे. ही वेगवेगळ्या देशात वेगळी लिमिट आहे आणि ती खरंच तितक्या प्रमाणात पाळतात का ह्या कंपन्या बनवणाऱ्या आपल्याला माहित नाही. सो तांत्रिकदृष्ट्या बघायला झालं तर मी फार टेक्निकली तुम्हाला खोलत जाऊन सांगणार नाही की कशा पद्धतीने मायक्रोवेव्ह रेडिएशन किंवा रेडिओ वेव्हज हे तुम्हाला फ्रिक्वेन्सीला इंटरप्ट करता आपल्या आणि कसं शरीरावर प्रॉब्लेम देतात. कसं ट्रान्समिट करणारा जो टॉवर येतो धोक्याचा नसतो, रिसिव्ह करणारा हा जो मोबाईल येतो धोक्याचा असतो. हे एवढं टेक्निकल सांगायला नको, पण सोप्या भाषेत जे काही डॉक्टर सांगतात ते पण खरंच आहे. हा डिव्हाइस फार धोका आहे. शेवटी तो इलेक्ट्रॉनिक आणि तो लहानपणापासून जर मुलांसोबत असेल तर त्याचा शरीरावरचा सर्वात मोठा धोका, एक सर्वेक्षण केलंय. एका ज्या वयोगटाला 12वी नंतर मोबाईल मिळाला, त्यानंतर ज्या वयोगटाला 8वी नंतर मोबाईल मिळाला आणि ज्या वयोगटाला फार लहानपणापासून मोबाईल मिळाला, अमेरिकेतलं संशोधन आहे, तर त्यांचा परिणाम जेव्हा बघितला तर असं लक्षात येतं की लहान वयात ज्यांच्या हाती मोबाईल दिलाय, वय वर्ष 2 म्हणतोय मी, 2 पासून ज्यांच्या हाती मोबाईल डिव्हाइस दिलाय, अशा 100 जणांचा ज्यावेळी केस स्टडी करून अभ्यास करण्यात आला, त्यापैकी 5 जणांना ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालाय. आणि हे ढळढळ दिलेले मोबाईलच्या तुमच्या डिव्हाइसच्या वापराच्या मॅन्युअल बुकमध्ये सुद्धा ती नोट मेन्शन केली आहे की सम केसेसमध्ये हे असं होऊ शकतं. आणि सम नाही आहे, तो समचा आकडा आहे 5%. 5 ऐकून थक्क होईल माणूस, किती मोठा आकडा होऊ शकतो हा. आणि हे अमेरिकेतलं केलेलं संशोधन आहे. त्या काळात ते जे लहान मुलं होते तिथपर्यंत मोबाईल दिले होते, कारण तिथे मोबाईल आल्यानंतर श्रीमंत वर्गाने लहान मुलांपासून देणं सुरू केलं होतं. आपल्याकडे ती वेळ आज आली आहे. आज आपण आता रोखलं नाही या मोबाईलच्या वापराला तर पुढच्या पिढीमध्ये हे कॅन्सरचं प्रमाण पण वाढणार. तरी सुद्धा मी याला कॉमन प्रॉब्लेम म्हणतोय, मी कॉमन म्हणतोय ना. थोडंसं आपण आता स्पेशल प्रॉब्लेम कडे जाऊया. स्पेशल प्रॉब्लेम पैकी सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम या मोबाईलने निर्माण केलाय तो म्हणजे अस्तित्व. मंगेश पाडगावकरांची मी 9वीला असताना एक सुंदर कविता होती. त्या कवितेतले बोलले मी मुद्दामी लिहिले. जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही काही, मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. त्यामध्ये कवी सांगतायत की वारा म्हणतोय सर्वात पॉवरफुल मी, ढग म्हणतोय पॉवरफुल मी, सूर्य म्हणतोय पॉवरफुल मी, आणि मग ती छोटीशी कळी जी अजून उमललेली नाहीये ती कळी म्हणतीये जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही नाही. अरे वारा, ऊन, पाऊस, ढग, तुमचा सूर्य, तुमची जितकी काही ताकद आहे तुम्ही 10 दिशांमध्ये पाहिजे ते बदल करू शकता, पण मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. मी नाही उमलणार. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हाच मी उमलणार. तुमच्या ताकदीनं माझी कळी तुम्ही फुलात रूपांतर करू शकत नाही. आणि हा मुद्दा मी इथं जवळ सांगतो. अस्तित्व म्हणजे काय? हा मोबाईल ती कळी बळजबरी उमळवतोय. तो मुलगा असो, ती मुलगी असो, हे जे लहान मुल आहे त्याचं वावरणं जे समाजामध्ये असतं त्यानुसार तो बनतो, चलतो, घडतो. ती सामाजिक पूर्ण रचना, ते सामाजिक स्ट्रक्चर आपण उद्ध्वस्त करतोय त्याच्या हाती हे डिव्हाइस देऊन. कारण काय होतं खूप मोठ्या प्रमाणावरती की घे बाबा मोबाईल थोडा वेळ, बस शांत. पॅरेंट्स आर बॉरोविंग देअर टाइम. मुलाचा नाही तर पॅरेंट्स स्वतःसाठी वेळ विकत घेत आहे की याला मोबाईल दिला की ह्यो गप बसतो किंवा ही गप बसते. बस बस गप बस, जर मोबाईल गप बस. आणि त्यामुळे स्वतःलाच काही वेळ मिळतो. काही घरी तर 3-3 मोबाईल, 4-4 मोबाईल. हे घे, मला माझं पाहू दे. पॅथेटिक सिच्युएशन.
अस्तित्व जे बाळ बाहेर 4 चौकामध्ये जायला पाहिजे, गल्ली, अंगण, क्रीडांगणामध्ये, चौकामध्ये, मित्र मैत्रिणीमध्ये खेळायला पाहिजे, नवीन खेळ शिकायला पाहिजे, एकमेकांसोबतची बॉन्डिंग, रुसणं, फुगणं, भांडणं, मारणं, खेळणं, कूदणं, जे व्हायला पाहिजे आसपास घडणाऱ्या घटनांमधून ते मूल उमलायला पाहिजे, ते उमलणं आपण संपवलंय. अस्तित्वाचा प्रश्न येतोय पुढच्या पिढीचा. ती हीच मुलं आहे ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा ऍक्सेस आहे, ती हीच मुलं आहेत जी सगळ्यात मोठ्या प्रमाणात डिप्रेशनची शिकार आहे. आणि म्हणून मी यांना स्पेशल प्रॉब्लेम मध्ये टाकले. कॅन्सर कॉमन मध्ये टाकतोय. विचार करा मग, हा किती मोठा प्रॉब्लेम आहे. अस्तित्वाचा प्रश्न. सामाजिक योगदान नावाची गोष्ट तर सोडाच, सामाजिक सहभाग नाहीये पिढ्यांचा. सहभाग याच्याही पुढची आणखी एक समस्या आहे. ती जर तुम्ही बघितली तर ती आपल्या सर्वांना लागू होते. म्हणजे पेशन्स नाही राहिले. पेशन्स, संयमाची परीक्षा. समर्थ रामदासांनी त्यांच्या मनाचे श्लोक मध्ये 7वा श्लोक लिहून ठेवलाय. आणि शेवटी ते मनाचे श्लोक, मनाचे. पण इथं मनाची जडणघडण सुद्धा होऊ देत नाही आपण. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींच्या शिकार ती मुलगा किंवा ती मुलगी त्या वयामध्ये होतीये. आणि यामध्ये पालक सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार झालेत संयमाचे. अनेक ठिकाणी संयम सुटलाय. अनेक ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी गाडी चालवतायत, हॉर्नवर हॉर्न दिली बाबा साईड जा, पुढे जातो आणि समोर जो गाडी साईडला लावतो चहाच्या दुकानावर. कशासाठी केलं होतं 8 तास एवढा हॉर्नचा? पेशन्स राहिले नाही, संयमच नाही. किती संयम नाही? 1 मिनिट जाऊ द्या, 1 तास, 2 तास सोडा, 30 सेकंदाची रील सुद्धा पूर्ण पाहायचा संयम नाही. 30 सेकंदाची रील येते, 30 सेकंद, ती सुद्धा पाहण्याचा संयम नाही त्याच्यात. आणि या सवयीमुळं संयम जात आहे. आणि मग पॅनिकनेस होतो. थोडस बोला पोरांना, घळा डोळ्यात पाणी, नाही तर भयंकर राग, ॲरोगन्स. आणि मग परत ज्यांनी नाव ठेवलं आपल्या लेकराला, त्याचं काय, त्याचा कसा आहे बघा, त्याच्यावर बोलणार. विनोबा भावेंनी खूप छान सुंदर एक लघुनिबंध लिहिलेला आहे, स्वरूप पहा. दुर्दैवानं आपण हे विसरत जातो. महिला मंडळ विशेष करून, तुम्ही ज्यावेळी कम्पेअर करतात मुलांसोबत इतर मुलांना, तेव्हा तुमचं कम्पॅरिझन तुम्हाला जेन्युइन जस्टिफाईड वाटतं. पण जेव्हा समोरच्या एखाद्या व्यक्तीनं तुमच्या मुलाबद्दल एखादी सुधारणा सांगितली तर तुम्ही त्याचा आकांड तांडव करता. आणि मग वकील बनून जातो आपल्या मुलाची, आपल्या पाल्याची, आणि मग डिफेंड करतात. नाही, इथे सर्वात मोठा प्रश्न आहे पेशन्स. हे आयुष्यात आजन्म लागणारी गोष्ट आहे. आजन्म. ते जर इतक्या कमी वयात जिथं बनायला पाहिजे बॉडी पेशन्स, मानसिकरित्या सुदृढ व्हायला पाहिजे व्यक्ती, तिथं जर संपले ना पेशन्स, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. छोटी छोटी गोष्ट त्या माणसाला, त्या व्यक्तीला, त्या मुलाला उद्ध्वस्त करू शकते. उद्ध्वस्त. आकडा पुढचा सांगतो, हैराणवाल. भारतामध्ये म्हणजे जगात सर्वात जास्त आत्महत्या झालेला देश आपण, आणि आपल्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या केलेला वयोगट किशोरवयीन. शेतकरी नाही, वयस्कर नाही, ज्येष्ठ नागरिक नाही, कैदी नाही, डिप्रेस झालेल्या समाजातला वरिष्ठ घटक नाही, हा तो लग्न सुद्धा न झालेला कुमारवयीन गट. का जातो या टोकाच्या निर्णयाला? कारण संयमच उरले नाही. कशात? आई वडिलांचं बोलणं सहन होतंय, ना नातेवाईकांचं बोलणं सहन होतंय. मार तर शाळेतून हद्दपार केला. ही शासनाची खरंच चूक म्हणे. काही क्षणी तो गरजेचा भाग होता. मला आज अभिमान वाटतो, मी त्याच प्रांगणात उभा आहे ज्या प्रांगणात माझं शिक्षण झालं. मी देखील समूह महाविद्यालयाचा एक माझी विद्यार्थीच. परंतु ज्या पद्धतीचं आज घडीला जडणघडणीमध्ये या टेक्निकल गोष्टींचं महत्व वाढून दिलंय आणि त्यांनी जे परिणाम घेतलेत अतिभयंकर आहेत. मी भयंकर म्हणत नाही, अतिभयंकर. आणि मी मगाशी म्हटलं तसं, लाड हवेच. लाड यांच्यानी करायचे तर कोणी करायचे आणि कोणाचे करायचे? फाजील लाड. हा फाजील लाड. मोबाईल तर बघत येतात, त्यात मुलं रील्स बघत बसतात. आता यात मी आणखी एक थोडा मुद्दा सांगतो.
मोबाईलवरती रील दाखवणाऱ्यांना काही घेणं देणं नसतं की समोरचा माझा वाचक कोणत्या वर्गाचा आहे, त्याचे संस्कार कुठले होतील का, काय परिणाम होतील त्यावर. नको त्या वयात नको त्या गोष्टी जर मिळाल्या ना तर शारीरिक चेंजेस इतके भयंकर होतात की आपण मर्यादा विचार नाही करू शकत त्याचा. पण ते चेंजेस पुढचा भाग आहे. पहिले संयम येणं गरजेचं आहे. तो संयम संपवतोय मोबाईल. तुम्ही नका देऊ एखाद्याला मोबाईल, नाही म्हणा, आकाश तांडव करत ते बाळ, नाही म्हणा तुम्ही त्याला. फक्त मी इथं चॅलेंज करून सांगतो, 50% तरी आई वडील असे की हिंमत त्यांच्यात मोबाईल घेऊन दाखवायच्या मुलाच्या हातात. इतकी परिस्थिती तयार झाली आज. आई वडिलांना मागावं लागतो माझा मोबाईल द्या. आजच एक ग्रहस्थ आले माझ्याकडे, नवरा बायको. त्यात मी त्यांना सहज विचारलं स्क्रीन टाइम किती तुमचा, आणि मग त्या मॅडमला विचारलं तुमचा काय. माझा मोबाईल मला मिळतच नाही म्हणजे माझ्या मुलाकडेच असतो. आणि ते गिव्हअप केल्यासारखं होतं. गिव्हअप, इट्स काइंड ऑफ गिव्हअप. मला मिळतच नाही, काय मिळत नाही. सो स्पेशल जे दुष्परिणाम आहेत, विशेष कॉमन प्रॉब्लेम व्यतिरिक्त, त्यापैकी हा भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे. पेशन्स संपतायत. आणि तुम्हाला माहिती आहे, शहाणपण शिकवा मुलांना. एक वेळ शिक्षण कॉम्प्रोमाइज झालं तरी चालेल. गौतम बुद्ध खूप छान सांगायचे, तुम्हाला काय द्यायला पाहिजे पुढच्या पिढीला, तर विजडम द्या, शहाणपण द्या. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, मी अनेक स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतो. माझे विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या पदावर पोहोचलेत आज. पण मी त्यांना सांगत असतो की जर तुम्ही ACP झाला, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, आणि तुम्ही जर तुमच्या 55 वर्ष वयाच्या ड्रायव्हरला जर हे गायकवाड, हे शिंदे नीट चालवणं गाडी म्हणून जर एकेरी नावानं उल्लेख करत असाल तर तुमच्या त्या नॉलेजला शून्य अर्थ आहे. शहाणपण अपेक्षित आहे. नुसतं शिक्षण असून चालत नाही. आणि शहाणपणाची सगळ्यात महत्वाची जर पायरी कुठली असेल तर ती आहे संयम. आणि जर संयम नसतील, आणि हे मी फक्त मुलांबद्दल बोलतो शब्द नाही, मुलांचे आपण काढतोय मोबाईल देऊन, म्हणजे मोठी माणसं मोबाईल पाहतात, रील्स पाहणारे विशेष करून, तर लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यात असंयमी होत चाललाय. आणि हे नंतरच्या 10 समस्यांचं सगळ्यात मोठं कारण आहे. आता यापेक्षा मोठी समस्या सांगतो तुम्हाला पुढची. तुम्ही म्हणसाल आज काय समस्या चालू आहे. मी मगाशी म्हटलं कल्पवृक्ष आहे, थोड्याशा समस्या पण बघूया. इथं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कमी वयात जर नको त्या गोष्टी जर कळल्या ना, पाहण्यात, बघण्यात, ऐकण्यात, वाचण्यात, तर विचित्र बदल होत आहेत. आजकाल मी तुम्हाला सांगतो, मुली, कुमारवयीन मुली 6वी 7वी म्हणतो मी, अगदी 9वी 10वी तर फार ऍडव्हान्स लेवलला गेल्या. कुमारवयीन 6वी 7वी, त्यांच्या गप्पा कशा असतात माहिती का? फरक नाही पडत रे. आय डोंट माइंड इट. त्याची मर्जी, माझी मर्जी ना, माझी मर्जी. मला नाही फरक पडत कोणाला काय वाटतं. माझी मर्जी ना, माझी लाईफ ना, माझी मर्जी ना. आय एम इंडिपेंडेंट, यू नो, आय हॅव फ्रीडम, आय हॅव लिबर्टी. अहो, यांना फ्रीडम, लिबर्टी आणि इंडिपेंडन्स मधला अर्थ कळत नाही अजून. पण माझी मर्जी ना, आय डोंट माइंड इट, आय डोंट गिव्ह इट अ ब्ला ब्ला ब्ला, अशी विचित्र प्रकारचे शब्द वापरतात. आणि माझं फ्रीडम, माझे यांना वापरले, त्यांचे रॉंग कन्सेप्शन बनले. त्या आई वडिलांनी आपल्या निर्णयामध्ये इंटरफेअर करायचा नसतो, माझे निर्णय माझे असतात, असं कोणीतरी फालतूपणा कुठल्या तरी रीलच्या माध्यमात करून बसतं. आणि त्याचे परिणाम ही पिढी काय करत राहते, नाही, इट्स माय फ्रीडम, माझी लाईफ, मी जगेल तशी, इट्स माय ओन लाईफ. माणूस हा समाजशील प्राणी आहे. ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल. सोशल ॲनिमल आहोत आपण सभोवताली आणि समाजाशी निवडूनच जगू शकतो. आपली स्वतंत्र लाईफ नाही. पण याचं भान विसरून गेली पुढची पिढी. चुकीच्या व्याख्या चालल्या, मुलांच्या चुकीच्या व्याख्या बनतात. माचो मॅन पाहिजे, बियर्ड पाहिजे, लुक तसा पाहिजे. अहो, कॉलेजची पोरं एक टाइमची मेस लावतायत आणि एक टाइम महिन्यातून 2दा फेशियल करतायत. मी शॉक झालो ज्यावेळी मी याचं ऐकलं, बार्बरचं. सर ऐसा है कि ऐसा है, लड़कियां कम, लड़के भी बहुत ज्यादा आ रहे. एक टाइम जेवतील, एखादा नाश्ता कमी करतील, फेशियल करायला लागलेत आजकाल. का तर हे दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे. मी रील करणाऱ्यावर तर बोलणारच नाही, ते हात जोडून दंडवत आहेत त्यांना, ते फार पुढच्या लेवलचे. मी रील पाहणाऱ्यावर आक्षेप घेतोय. बनवणारे कोणत्या थप्पीला लागले त्याचं त्यांना देव जाणं. इथं अशी परिस्थिती आली आहे की यामुळं चुकीच्या डेफिनेशन त्यांच्या तयार झाल्या. आणि यातच अजून काय होतो, जिंदगी बहुत छोटी है,
लाईफ इज टू शॉर्ट, लेट्स एन्जॉय इट. ही पुढे विसरतीये पिढी आपली की माणसाचं, माणूस हा प्राणी, जसा कुत्रा प्राणी आहे, घोडा प्राणी, तसं माणूस प्राणी आहे. आपलं आयुष्य आयुर्मानी सरासरी आयुष्य हे 81 वर्षाचं आहे माणसाचं आज घडीला. जे कधी 109 होतं, मग कमी कमी होतं, आज 81 वर आहे सरासरी. चला कमी जास्त झालं तरी 75 तर कसंही जगल, सरासरी. कदाचित चुकून उकून आधी मागं पुढं करून गेलात तर त्याला ऍक्सिडेंटल डेथ म्हणतो आपण. नशिबात नसेलच कोणाचं आयुष्य, पण माणूस सरासरी 81 वर्ष जगतो. पण या पिढीचं काय चालतं, यार 4 पल की जिंदगी आहे, चलो जिलो लेलो मजा लेलो, काय होतं हे केलं तर काय होतं. हे सगळं कुठून येतं माहितीये का? हे सगळं ही सगळी घाण जी आहे ना ती या ग्लोबलायझेशनच्या नावाखाली मिळणाऱ्या मोबाईलच्या जगात. याच्याही एक पाऊल पुढे जातो आपण आणि जरा भावनांबद्दल बोलूया मुलांच्या. पूर्वी एखादी व्यक्ती गेली तर गाव सुद्धा ठेवायचं, गाव पूर्ण. काही लोक वर्षभरासाठी आपला आवडता अन्नपदार्थ त्याग करायचे. मग कोणाला एखादं फळ आवडत असेल ते फळ सोडायचे, कोणी चहा सोडणार, कोणी काय आपापलं फळ सोडायचं. का तर त्या दुःखाची जी काही आपण म्हणतो की इंटेन्सिटी जी असली पाहिजे. शेवटी दुःख घडलं घरात, खुशी झाली तर अख्खं गाव खुशीत सामील व्हायचं. आता बघा मोबाईलला काय केलंय, तोच मुलगा एका क्षणात एका जणाला हॅपी बर्थडे म्हणतोय, दुसऱ्या क्षणाला एका जणाला भावपूर्ण श्रद्धांजली टाकतोय, तिसऱ्या क्षणाला एका जणाला म्हणतोय विल यू जॉईन मी ऑन दिस डेट. कशात भावना आहे त्याच्या? त्या हॅपी बर्थडेत भावना आहे, त्या भावपूर्ण श्रद्धांजलीत भावना आहे, का त्या डेट मागण्यात भावना आहे? भावना कुठं उरल्या नाही. भावनांचं व्यवस्थापन पूर्ण शून्य झालं, शून्य. आणि अजून बिघडत चाललंय. याला वेळीच थांबवण्यासाठी मी इथं अर्ज आपण म्हणतोय की अर्चना म्हणतो, आपण त्याला म्हणतो की अर्जाव करतो सर्वांना की हे वेळीच थांबवणं गरजेचं. हे एकापेक्षा जास्त आहे. कॉस्ट बेनिफिट रेशो मी मगाशी म्हटलं तुम्हाला, फायदे 10 आहेत पण नुकसान जर 20 असतील तर मग तो विचार करून निर्णय घ्यायचा आपल्याला. हे विशेष प्रॉब्लेम सांगतोय मी तुम्हाला. आणखी विशेष प्रॉब्लेम बघायचे जरा पुढच्या स्लाइड. मगाशी मी सुसाईड सांगितलं, त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे ऍड करतो. गेम खेळून नाही दिलं म्हणून सुसाईड केले. एका IAS अधिकाऱ्याच्या आई वडील IAS अधिकारी, मुलाने छत्र उडी मारली काय तर तो पोकेमॉनचा तो पत्ता शोधत शोधत चालला होता ऍडव्हेंचर करत. हेच काय तर मोबाईल हिसकून घेतला आणि लहान भावाला दिला म्हणून मोठ्यानं लहान भावाच्या डोळ्यात चाकू बसलाय. असंख्य उदाहरण आहेत. आणि डिप्रेशनचे शिकार तर विचारूच नका. होमोसेक्शुअलिटी मी मगाशी म्हटलं तसं कमी वयात जर नको त्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम बॉडीवर असे होतात की जी व्यक्ती पुरुष म्हणून जगायला पाहिजे पुढच्या आयुष्यभर, तर ती अचानक होमोसेक्शुअल म्हणून जगायला लागते आणि अचानक हॉर्मोनल बदल होत आहेत. आज योग्य क्राऊड नाही आज याबद्दल मी सविस्तर बोलणार नाही आज, पण असे प्रचंड मोठ्या प्रमाणाचे प्रॉब्लेम्स इथे बायोलॉजिकल पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ गेम्स, व्हर्च्युअल वर्ल्ड तयार होते एक त्यांचं. हिम्मत तुमची जर पोरगा जो मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम खेळतो तो डिलीट करून दाखवा पालकांनी, आताही करून दाखवा. एक आमची पिढी होती, पालकांनी डोळे वर केले का आमची हिंमत नसायची. अनेक आजची पिढी पालकांची हिंमत नाही मोबाईलला त्या गेमला हात लावायची. एक लेवल पार केली पोरांना, आता त्याला नको काही करायला, नको बाबा नको. हेच काय व्हिडिओ गेमच्या माध्यमातून अफाट प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा. एका जणांनी 6 लाख रुपयाचं पेमेंट केलं वडिलांच्या 3 क्रेडिट कार्ड मधून. का तर त्या व्हिडिओ गेम मधनं फक्त शस्त्र नवीन खरेदी करायला. इतकी विचित्र परिस्थिती होऊन गेली. फायनान्शियल लॉस, एक मुद्दा फक्त फायनान्शियल लॉस आणि सायबर थ्रेटचा मोठ्या माणसांसाठी सुद्धा सांगतो. व्यासपीठ मिळालं तर मी नक्की आवर्जून मेन्शन करतो. माझा एक मित्र आहे, होता, दुर्दैवाने आज आपल्यात नाही. त्याचंही लग्न माझ्या लग्नाच्या दिवशीच झालं. संभाजीनगरला, माझं दुसरीकडे झालं. त्यालाही एक मुलगी, मलाही एक मुलगी. आणि ऑल ऑफ अ सडन एक दिवशी मला पुण्यात लेक्चर चालू असताना मेसेज आला. 2 फोन आले, मी काय उचलले आणि लेक्चर चालू होतं. मग मेसेज आला आणि मेसेज वेळी पाहिलं मी की तो गेला म्हणून. आय वॉज व्हेरी शॉक. ठीक आहे, मला असं झालं अरे कसं काय. लेक्चर सुटल्यानंतर माहिती घेतली त्यावेळी कळलं की तो 3 पत्ती नावाचा कोणता तरी जंगली रम्मिकत पत्ती कुठला तरी गेम खेळायचा, पत्ते ऑनलाईन. आणि त्या पत्त्यामध्ये त्यानं आयुष्याच्या आजपर्यंतची सगळी कमाई टाकली, सगळ्या क्रेडिट कार्डचे पैसे त्याच्यात टाकले आणि वर वडिलांनी त्याच्या मुलीसाठी 7 लाख रुपयाची एवढी करून दिली होती, ती पण उडवली.
आणि हे सगळं झाल्यानंतर एक दिवशी त्याचा सकाळी त्याला काय डिप्रेशन आलं, घेतलं लटकून. कोणत्या फेजमध्ये कोणती वस्तू कधी कुठं नेईल माणसाला माहित नाही. मला आश्चर्याचं वाटलं की त्याच्या घरच्यांना कळू नये, बायकोला कळू नये, आईवडिलांना कळू नये, भावाला, मुलाला, कोणाला कळायला तर पाहिजे होतं काय होतं काय नाही. कोणालाच कशाचाच पत्ता नाही, कारण जो तो आपापल्या मोबाईलमध्ये बिझी. बरं, हेच परिणाम सायबर थ्रेट बद्दल जर पाहायला गेले तर खूप मोठी लिस्ट आहे. मागं आता मला नाव नको सांगायला, पण एक मोठे माझे कुलगुरू विद्यापीठाचे नामांकित व्यक्ती पोलीसमध्ये कंप्लेंट करायला आले, त्यांचे 50,000 रुपये गेले ऑनलाईन. PI साहेब होते तिथंच आणि म्हणायला लागले, अहो तुम्ही तर कुलगुरू ना म्हणे. अहो पण मग त्यांनी मला असं लुबाडलं. आपण अशा जगामध्ये आहोत की तुमचं एक क्लिक आणि तुमच्या बँकेचं सगळं खातं रिकामं होऊ शकतं. हेच काय, संभाजीनगरचा एक किस्सा आहे. क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये, आता नाव नाही सांगणार मी तुम्हाला, पण एका पोलीस शिपायाचे क्लिक करून अंगावर 3 लाखाचं लोन झाले. लोन कोणाच्या अकाउंटला गेले माहित नाही, पण हप्ते यांना फेडायचे. अशा असंख्य गोष्टी आहेत. चला, यालाही आपण कॉमन प्रॉब्लेम म्हणू. थोडा याच्यापेक्षाही सिरियस प्रॉब्लेम कडे जाऊया. पुढचा जर प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला तर हा असं म्हणता येईल की वन ऑफ द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम. नेक्स्ट स्लाइड. आणि याचं नाव आहे फोमो. फोमोचा लॉंग फॉर्म आहे फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर ऑफ मिसिंग आउट. आज या जमान्यानं काय केलंय तुम्हाला सांगतो. पावसाळ्यात तुमच्या एका मैत्रिणीनं धबधब्याचा फोटो व्हिडिओ करून पाठवावा बस स्टेटसला. नाही जर नवऱ्याला 8 दिवस परेशान करून 9व्या दिवशी जर तुम्ही ट्रिप काढली तर काय राहिलं? जाणार म्हणजे जाणार. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे आता वाढदिवस साजरे करायला हवेत. तो एक आनंदाचा क्षण आहे. आपण या जगात आलो सुंदर जन्म घेऊन, त्यामुळे तो वाढदिवस साजरा करावा त्यात दुमत नाही माझं. पण आता काय झालं बघा, 1 आठवडा, 1 मंथ बर्थडे, 2 महिन्याचा बर्थडे, 3 महिन्याचा बर्थडे. एकीनं जर मोसंब्या लावून 6 आकडा काढला तर दुसरी हापूस आंबे. उद्या जर एखादीनं सुतळी बॉम्ब न ठेवलं ना तर दुसरी खराखरचा बॉम्ब आणायला बसली. माझं तिच्यापेक्षा भारी झालं पाहिजे. नाद लागलाय. फिअर ऑफ मिसिंग आउट. आणि एक मानसिक समस्या आहे. ही इतकी भयंकर मानसिक समस्या आहे की नाही केलं तर पॅनिक होतो. जसा शुगरवाला माणूस, डायबेटिक पर्सन इतका पॅनिक होतो. कार्विंग म्हणतात त्याला. ती क्रॅविंग होत नाही, त्यांना सहन होत नाही, खावंच लागतं काहीतरी. त्याच्यापेक्षा भयंकर क्रॅविंग जर कुठली असेल तर ही मोबाईलची, सोशल मीडियाची. अति भयंकर क्रॅविंग ही. याच्यात तुम्ही एक वेळ त्या माणसाला खायला नको देऊ, तडपण आणि थोडा गार पडल. याच्यात तुम्ही यांना नका देऊ, यांच्या मनासारखं नका करू देऊ. हे तडपण पण गार पडणार नाही. तोपर्यंत तडपण जोपर्यंत होणार नाही मनासारखं. ही एका वेगळ्या लेवलची क्रॅविंग आहे. याला म्हणतात फोमो. आणि याचे असंख्य शिकार आहेत. इथं बसलेले पण खूप जण फोमो आहेत. त्यांनी केलं मला करायचं. बरे फक्त सोशल मीडियावरचं नाहीये, अनेक ठिकाणचं आहे. याचे मी सिम्पटम पण दिलेत आणि कॉमन कॉजेस पण दिलेत. पण कंपल्सरी ऑब्सेसिव्हनेस येतो. ऑब्सेसिव्हनेस जर त्याच्या मुलानं एखादं गाणं म्हटलं रे म्हटलं, यानं म्हटलंच पाहिजे 8 दिवस याच्या मागं. हा ऑब्सेसिव्ह कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो फोमोचा शिकार आहे. एखाद्यानं एखाद्या ठिकाणी जाऊन हे केलं सेलिब्रेशन, आपल्याला तेच करायचं. कंपल्सरी ऑब्सेशन येते. आणि सायकोलॉजिकल समस्या आहे. हेच नाही, याच्यात अँझायटी येते. अँझायटी आणि अँझायटी ही पहिली पायरी डिप्रेशन. अँझायटी कधी करू कधी नाही, कधी करू कधी नाही, कधी करू आणि कधी नाही. याच्यामध्ये चलबिचलता इतकी होती की ती व्यक्ती कॅन नेव्हर बी स्टेबल ॲट ऑल. आणि मुळाशी कारण कोणी माहिती का? हा डिव्हाइस, हे सोशल मीडिया. याचं काही हे काय आता जन्मलेलं भूत नाही. जुन्या काळात नव्हते असली अँझायटी. जुन्या काळात नव्हतं असलं काही. हे आत्ता जन्माला आलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय. आणि महिलांमध्ये याचं प्रमाण का जास्त आहे? कारण मुळात जेलसी महिलांमध्ये पुरुषापेक्षा जास्त असते. नैसर्गिक आहे. शब्द साठा देखील महिलांचा पुरुषांपेक्षा जास्त असतो. पुरुष दिवसाला 7,000 शब्द बोलतो, महिला 11,000 शब्द बोलतात. त्यामुळे पुरुषाने त्याचा कोटा संपवला बाहेर जाऊन.
तो घरी आला की गप बसतो. महिलाचा कुठं बाकी 11,000चा, तो कुठं संपवणार? काही नैसर्गिक गोष्टी तर त्यातलीच एक जेलसी बाय डिफॉल्ट महिलाकडे जास्त आहे. त्यात पुन्हा समावेश कशात जास्त होतोय आता? या मोबाईलच्या फोमोचा. पुढच्या पडावरती मी तुम्हाला आणखी सांगतो या फोमोमुळं होणारे परिणाम. नेक्स्ट स्लाइड प्लीज. फोमो याला तुम्ही रिप्लेस करू शकता जोमोनं. आणि जग चाललंय बरं का आज. USA, अमेरिका खंड, युरोप खंड आणि सगळे डेव्हलप देश जोमो वापरताय. फिअर ऑफ मिसिंग आउटच्या जागी जॉय ऑफ मिसिंग आउट. हे देश सोडा, मी स्वतः वापरतो. मी कुठल्या फेसबुकवर नाही, माझं अकाउंट नाहीये, मी इंस्टाग्रामवर नाहीये, कुठल्या सोशल, एक व्हॉट्सअप आहे, त्यावरही सगळ्या ग्रुपपासनं कोणी ग्रुपवर जॉईन केलं की मी असा दंडवत घालतो, धन्यवाद, आणि मी ग्रुप लेफ्ट करतो. मोजके 3-4 कामाचा ऑफिसचा एक ग्रुप आणि एक प्रत्येकाच्या आयुष्यात घरातला एक असतो हॅपी फॅमिली ग्रुप. असले एक 2-4 मोजके ग्रुप ठेवलेत. बाकी त्याच्यावरही काही संबंध नाही. आणि आय एम एन्जॉईंग द जॉय ऑफ मिसिंग आउट. नाहीये ना अकाउंट, ऑब्लिगेशन म्हणून जातं या लोकांचं. एक दिवशी ज्याचा बर्थडे, त्याला आम्ही म्हटलं अरे चल जल्दी चल ना. अरे यार रुक ना, 15 मिनिटांना चल ना भाऊ, जेवायला देणार होतो आम्हाला. थांब ना 2 मिनिट. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर काय झालं? अरे यार सबको थँक्यू केलं, आता विश करते. म्हणजे लोक तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणणार, त्यांना भावना टाकल्यात का त्याच्यात? तो तुम्हाला एका क्षणाला हॅपी बर्थडे म्हणाला, दुसऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणाला, तर कुठल्या भावना येत नाही त्याला तुमच्या हॅपी बर्थडे. पण त्याला तुम्ही धन्यवाद, थँक्यू, असंच प्रेम राहू दे, नाही तर भावना तुम्ही दिलेल्या शुभेच्छाचा मी मनापासून स्वीकार करतो. कोण वाचते तुमच्या मेसेज? ऑब्लिगेशनच्या नावाखाली विचित्रपणा करून ठेवला. हे फोमोनं सगळ्यांना जखडून ठेवलंय. सो फोमोच्या ऐवजी तुम्ही जोमो करून पहा, जॉय ऑफ मिसिंग आउट. असंख्य नवीन नवीन गोष्टी अशा तुम्हाला मजा देणाऱ्या भेटतील की ज्यात तुम्ही अडकलाय. आता यामध्ये मी आणखी एक गोष्ट सांगतो फोमोबद्दल. ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्स, ते खूप मोठ्या प्रमाणात शिकार झाले. कारण त्यांना कधी नव्हतं, त्यांच्या आयुष्यभर स्ट्रगल केलाय, रिटायरमेंटच्या आधीपर्यंत काम केलं. आता भेटलाय मोबाईल, चांगला मोबाईल आहे, आता कळतं पण सगळं. फेसबुकवर वेळ घालवतात, युट्यूबवर वेळ घालवतात, सोशल मीडियावर टाकतायत. बट अगेन माझी रिक्वेस्ट आहे सर्व सिनियर सिटीजन्सला की फोमो थोडा बाजूला ठेवा, जोमो जॉईन करून पहा. याच्यामध्ये खूप मजा आहे. जॉय ऑफ मिसिंग आउट, इतक्या साऱ्या गोष्टी मिळतात ना. आणि यासाठी खूप छान उपाय, खूप सुंदर उपाय मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो. ओके, अपरिहार्य कारणास्तव मोबाईल नावाचा डिव्हाइस सोबत बाळगावा लागतो. एमर्जन्सीसाठी, लोकेशनसाठी, कधी ना कधी काही ना काही काम पडतं म्हणून ठीक आहे. परंतु महिला मंडळ, तुम्हाला एक नवीन काहीतरी गोष्ट देतो बरं मी, सर्वांनाच आवडेल कदाचित. जसं चतुर्थी एकादशी धरताना तसं एक दिवस मोबाईलचा उपवास धरा. एक दिवस मोबाईलचा उपवास धरा आणि बघा किती सुंदर जग बनतं तुमचं. तुम्ही सध्या ज्या जगात आहेत ना, ते इतकं सुंदर जग बनून जाईल. खरंच दूर ठेवा, एक दिवस मोबाईलचा उपवास म्हणायचं. एक दिवस काय होत नाही. जुन्या काळामध्ये बिना मोबाईलचे सगळे जगले ना. अजून 20 वर्षापूर्वी कुठं काय होतं? एक दिवस मोबाईलचा उपवास. मग तुम्ही रविवार ठरवा, नाही तर बुधवार ठरवा, आठवड्यातला कुठला तरी एखादा दिवस ठरवा, त्या दिवशी मोबाईलचा उपवास. आणि मग बघा तुमची क्रायविंग कोणत्या लेवलला जातील. काय करा, मोबाईल ठेवून द्या आतमध्ये, कपाटाला लॉक लावा आणि चावी दूर ठेवा. बघा किती वेळा मन जातं तिथं, किती वेळा हात जातो तिथं, किती वेळा हात शिवतात. काही जणांना तर सुधारणार नाही, त्या दिवशी बिना मिठाची भाजी खावा लागेल. वस्तुस्थिती आहे. नका पाहू त्या दिवशीचा एपिसोड, दुसऱ्या दिवशी पास मालिकेतला त्या दिवशीचा एपिसोड. एक दिवस मोबाईलचा उपवास द्या आणि जोमो एन्जॉय करून पहा. नेक्स्ट पेज. तुम्ही म्हणता समस्या काही संपत नाहीये, कल्पवृक्ष तरी लवकर संपवला. आता समस्यांमध्ये काही महत्वाच्या समस्या ज्या मुद्दाम काही राखून ठेवल्या होत्या मी, त्यापैकी एक समस्या अशी आहे की जर तुम्ही 90 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त तुमचा स्क्रीन टाइम असेल, मी 90 मिनिट म्हणतोय, ओके, तिथे लिहिलंय बघा, मोर दॅन 90 मिनिट्स ऑफ स्क्रीन टाइम इम्प्लाइज द इन्क्रीज इन हू केअर्स ॲटिट्यूड. हू केअर्स ॲटिट्यूड म्हणजे काय? काय फरक पडतो? नाही केलंय काय फरक पडतो? हे वाक्य काय फरक पडतो? एखाद्या मुलीला तिची आई सांगते, अरे बाबा उठल्यानंतर पांघरुणाच्या घड्यात मारून ठेवायचं असताना. हे जे ना, ज्यांचा 90 मिनिटाच्या वर जास्त स्क्रीन टाइम आहे ना,
ते प्रोकॅस्टिनेट करतायत. आजचं उद्यावर ढकल, उद्याचं परवा ढकल, आत्ताचं नंतर, नंतरचं अजून नंतर, प्रोकॅस्टिनेटिंग थिंग्स. त्याला तुम्ही मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो जीवावर येणं. सो हे जीवावर यायला लागतं जर तुमचा स्क्रीन टाइम 90 मिनिटाच्या वर असेल. हाच अजून एक पुढे जाऊ आपण. ठीक आहे, मुलांचा जर स्क्रीन टाइम 90 मिनिटाच्या वर असेल तर ती मुलं ॲरोगंटच होणार. आक्रस्ताळेपणा हद्दी बाहेर जाणारच. आणि हे आज घडीला तुम्हाला त्याचं महत्व किंवा विशेष वाटणार नाही. ठीक आहे, कारण आज घडीला तो लहान आहे, ती व्यक्ती लहान आहे. पण हे आज घडीला तुम्ही त्याला वाढवताय, त्या गुणांना वाव देताय. उद्या तो क्षणात उलट बोलल आणि पुन्हा म्हणल हू केअर्स. अरे मी तुझ्यासाठी एवढं केलं तेवढं केलं होतं. मग दॅट वॉज युअर ड्युटी. इव्हन आय विल परफॉर्म माय ड्युटी. मी देतो तुम्हाला खायला प्यायला दिल ना. इतक्या विचित्र प्रकारचा ॲटिट्यूड आजपासून छोट्या छोट्या गोष्टींचा वाढत जातोय. मी या 90 मिनिटं स्क्रीन टाइम वाल्याबद्दल बोलतोय. आता जरा थोडं पुढचं पाहू. पॅरेंटल कंट्रोल जर तुम्ही नाही केला मोबाईलच्या सेटिंग्सला तर फायनान्शियल लॉ, सायबर फ्रॉड लॉज, पुन्हा त्यांचे जे काही मेंटल डेव्हलपमेंटचे इश्यूज आहेत यांना फेस करावं लागतं. आणि बऱ्याच पालकांना मोबाईलची सेटिंगच माहित नाही, पॅरेंटल कंट्रोल वापरत नाही, परमिशन मॅनेजरचा वापर करत नाही. मी सांगतो तुम्हाला 2-3 गोष्टी ज्या तुम्हाला करता येऊ शकतात. पण हे एक केलं असेल तर ठीक, नाही केलं तर तुम्ही खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. ते मी आता शेवटी सांगालच काय काय करायचं मोबाईलच्या सेटिंगमध्ये.